नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कल्पना ही खूप इमोशनल झालेली असते आणि सायलीसाठी ती आता अस्मिताला खूप बोलते आणि मग नंतर म्हणते, तू आता फक्त बोलणारच आहेस का, आईला मिठी नाही मारणार का? तेव्हा सायलीचे डोळे पाणवतात आणि ती खूप इमोशनल होते व म्हणते की आई असं म्हणून ती कल्पनाला मिठी मारते तर कल्पना सायलीचा गोड पापा घेते तर सायली सुद्धा आई असं म्हणून कल्पनाचाही अगदी गोडसा पापा घेते। घरातील सर्वजण आता खूप खुश असतात, त्याचबरोबर अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो आता अस्मिताकडे पाहतो। प्रतिमा, रविराज, प्रताप यांनाही तेवढाच आनंद झालेला असतो की खूप दिवसानंतर सायली आणि कल्पना या दोघीही एकत्र आल्या, मात्र अश्विनचा जळफळाट होतो। मग प्रताप आनंदानेच म्हणतो, चला आज ख्या अर्थाने सुभेदारांच्या घरामध्ये सण साजरा होतोय असं वाटतं। तेव्हा सायली आणि कल्पना खरंच दोघीही खूप खुश असतात, त्याचबरोबर अश्विन म्हणतो, हो ख्या अर्थाने सण आज साजरा तर होणारच ना, कारण सगळे खुश आहेत, आनंदात आहे, घरच्या सुनेला मिळावा तो मान सुद्धा मिळतोय ना, असा तो आता टोमणा मारतो। मग सायलीला खूप वाईट वाटतं, तेव्हा प्रताप म्हणतो, तो मान तर मिळायलाच हवा अश्विन, आणि आता तू सुद्धा पूजेमध्ये सामील हो, समजलं? तेव्हा अश्विन रागातच प्रतापकडे बघ प्रताप म्हणतो, रविराज, प्रतिमा, चला तुम्ही तिघेही आता प्रतिष्ठापना करा, चला मग आता ते तिघेही हो म्हणतात। सायली सुद्धा प्रतिमा आणि रविराज बरोबर पुढे जाते। मग आता कल्पना म्हणते, घे बाळा हे पूजेच ताटाने जा। तेव्हा प्रतिमा, रविराज त्याचबरोबर सायली हे तिघेही मिळून प्रतिष्ठापना करतात। तेव्हा प्रताप गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं मोठ्याने म्हणतो। त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही पुढे येतात, तेव्हा अर्जुनच्या अंगावर प्रताप एक उपरण ठेवतो आणि मग सायलीच्या त्याचबरोबर अर्जुनचा उपरण कल्पना बांधते आणि मग पूजा सुरू होते। अर्जुन बाप्पाला हार वगैरे घालतो आणि अगदी मनोभावे पूजा करतो। आता कल्पना आणि सायली मधील दुरावा मिटल्यामुळे अस्मिताला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो आणि त्यामुळे ती सुद्धा दोघींकडे अगदी कौतुकाने बघते। घरात रातील सगळेजण अगदी पूजेमध्ये मग्न असताना इकडे सुमनचं लक्ष अजिबातच नसतं, कारण ती सारखी पाठीमागे पाहत असते आणि मनातच विचार करत असते, एवढा आनंदाचा प्रसंग क्षण असताना हे अजून का आले नसतील, कुठे गेले असतील, एवढा वेळ याचंच तिला टेन्शन आलेलं असतं। त्यानंतर अर्जुन बाप्पाला आता मोदकांचा प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण करतो, तर आता काही वेळाने अर्जुन आणि सायली दोघेही बाप्पाची एकत्र आरती करतात। त्यानंतर प्रतिमा सुद्धा पुढे येते आणि सायली व प्रतिमा या दोघीही मिळून मग आरती घेतात। घरात खूप आनंदाचा आज दिवस असतो, त्यामुळे वातावरण सुद्धा तेवढंच प्रसन्न झालेलं असतं। मग आता रविराज सुद्धा पुढे येतो आणि मग ते तिघेही मिळून आरती घेतात। तेव्हा कल्पना त्या तिघांकडे बघतच राहते आणि मनात विचार करते, प्रतिमा आणि भाऊजींचं कुटुंब किती छान होतं, त्यांच्या संसाराला, यांच्या परिवाराला कोणाची दृष्ट लागली काय माहीत, तन्वी सापडली खरी, पण आता असं वाटते की नसती सापडली ना तर बरं झालं असतं असं कल्पनाच्या मनात येत, कारण प्रियाने काय काय कारनामे केले हे तिच्या डोळ्यासमोर आता येत असतात। मग त्यानंतर अश्विन तर आपला तोंड पाडूनच बसलेला असतो, फक्त आपला उभं राहायचं म्हणून तिथं उभं राहिलेला असतो आणि त्याच आरतीमध्ये अजिबात लक्ष नसतं। अगोदरच सायली आणि कल्पनामधील दुरावा आता कमी झाल्यामुळे त्याला राग आलेला असतो, त्याचबरोबर प्रियाला कोणीही सपोर्ट करत नाही, हाही राग त्याच्या मनात असतोच। मग काही वेळानंतर अर्जुन हा पुढे येतो, तो आणि सायली दोघेही मिळून आता पुन्हा एकदा आरती घेतात। तेव्हा अर्जुनला सायलीचीच खूप काळजी असते, ती आता म्हणते, सायली तुझी खूप मनापासून भक्ती करतीय बाप्पा, आणि आज तिची सासू तिला पुन्हा मिळाली, तसेच तिचे खरे आईबाबा सुद्धा तिला लवकरात लवकर मिळू देत असं अर्जुन आज बाप्पाकडे सायलीसाठी मागणं मागतो आणि छान अशी तिच्यासाठीच प्रार्थना करतो। मग त्यानंतर अर्जुनच्या मनात येतं की बाप्पा मी त्यांना शोधू कसं, मला कळतच नाहीये, असा एकतरी धागा मला मिळायला हवा जेणेकरून मी सायलीच्या आखाया आईबाबांपर्यंत पोहोचू शकेल।
मला सायली नेहमी म्हणत असते की बाप्पा नेहमी मार्ग दाखवतोस, मदत करतोस आणि तिचा हाच विश्वास आता खरा ठरू दे बाप्पा असं म्हणून अर्जुन सततच प्रार्थना करत राहतो. आता सायलीचे खरे आईबाबा शोधायचे कसे हा प्रश्न खरंतर अर्जुनला पडलेला असतो. आणि त्याच एक्सप्रेशन सगळ्या त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतात. ती काळजी दिसत असते. त्यामुळे आता तो एकदम शांत होतो. आरतीमध्ये त्याचं मन लागत नसतं, फक्त आणि फक्त सायलीच्या आईवडिलांचा तो विचार करत असतो. सायली मात्र अर्जुन बरोबर आरती करताना आता खूप म्हणजे खूप खुश असते. आता मनोभावे बाप्पाची पूजा केल्यानंतर अर्जुनला खूप छान वाटतं. त्यानंतर आता आरती करता करता त्याला एकदमच असं अचानक थोडं काहीतरी क्लिक होतं. मग तो आता अगदी डोळेच बंद करून घेतो. त्याला आठवतं की आश्रमामध्ये खूप गाठोडी आहे आणि त्या गाठोड्यांमध्ये सायलीबद्दलच्या लहानपणीच्या काही आठवणी सापडल्या तर ह्या आईबाबांपर्यंत नक्कीच आपण पोहोचू शकतो. आणि ह्याच सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर अर्जुनला खूप छान वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळ्या प्रकारची स्माईल येते आणि तो लगेचच आता बाप्पाकडे पाहतो, कारण त्याला आता सायलीच्या आईबाबांपर्यंत पोहोचायचं कसं, सायलीचा भूतकाळ नक्की काय आहे, कसा आहे हे शोधण्याचा मार्ग एक नवीन मिळालेला असतो आणि त्यामुळे तो सारखा बाप्पाकडे पाहत असतो. आता आरती संपन्न झाल्यानंतर अर्जुन गणपती बाप्पा असं मोठ्याने म्हणतो. पाठीमागे सर्वजण मोरया असं म्हणतात. त्याच वेळी मग अर्जुन सर्वांना आरती देतो. सगळेजण एक एक करून पुढे येतात आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतात. आता सगळ्यांनी आशीर्वाद घेतल्यानंतर मात्र कल्पना म्हणते, सायली बाळा हे घे आणि सर्वांना प्रसाद वाट. तेव्हा सायली हो आई असं म्हणते आणि सर्वांना प्रसाद आता देत असते. परंतु सुमनच लक्ष फक्त आणि फक्त दरवाजाकडे असतं. कधी एकदा नागराज येईल असं तिला होत असतं, कारण तिने घरातील सर्वांना असंच सांगितलेलं असतं की नागराज हा मीटिंग संपवून पुन्हा इकडे येणार आहे. पण आता गणपतीची प्रतिष्ठापना सुद्धा झालेली असते, आरती सुद्धा संपन्न झालेली असते, तरीही नागराजचा अजून पत्ता नसतो. त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये येते. त्यानंतर सायली पहिल्यांदा अश्विनला प्रसाद द्यायला जाते तर तो आता तिच्याकडे बघता दुर्लक्ष करतच बाप्पासमोर जाऊन उभा राहतो आणि पाया पडतो. तर सायली बिचारी पुन्हा त्याच्या पाठीमागे येते आणि अश्विन भाऊजी प्रसाद घ्या असं म्हणते. तेव्हा आता अश्विन नाराजच असतो. घरातील सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा तो रागातच विचारतो, या घरातल्या दुसऱ्या सुनेसाठी प्रसाद या घरातून पाठवला जाणार आहे की नाही? नाही ना, मग मलाही हा प्रसाद नको आहे. मी फक्त बाप्पाकडे इथे तन्वीसाठी प्रार्थना करतोय. तर रविराज आता काहीही बोलत नसतो. प्रतिमा सुद्धा सगळेजण तन्वी विरोधात एक शब्द सुद्धा काढत नाही. तर अश्विन आता पाया पडून देवाचा आशीर्वाद घेऊन तेथून निघतो. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी अहो थांबा ना, प्लीज थांबा ना. तरीही अश्विन ऐकल्यासारखं करतो आणि तेथून जातो. तेव्हा कल्पनालाच वाईट वाटतं आणि मग ती म्हणते, या मुलाला अक्कल कधी येणार ना, काय माहीत कधी याचे डोळे उघडणार. त्याला कळत नाही का तन्वी कशी आहे आणि तिने आतापर्यंत काय काय केलं. मग त्यानंतर आता रविराज प्रतिमा मला खूप खचल्यासारखं होतं. रविराज म्हणतो, हे सगळं ना फक्त आणि फक्त आमच्या मुलीमुळे होते. तेव्हा प्रतिमा म्हणते, अश्विन खरंच आदर्श नवरा आहे, परंतु आदर्श मुलगा नाही होऊ शकतो. मग आता सायली म्हणते, जाऊ देत प्रतिमा, त्यास स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा एवढा, कारण त्यांना समजेल काही दिवसातच की ते चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत होते. तेव्हा प्रताप म्हणतो, चला अजिबात कुणी कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आता सगळ्यांचा मूड कसा छान आहे ना, मग तो आपण छानच ठेवायचा हो की नाही? तेव्हा सगळेजण हो म्हणतात. मग त्यानंतर प्रताप ती सायलीला म्हणतो, सायली मला पटकन प्रसाद दे बाळा, कारण मला ना खूप एक महत्वाची ऑनलाईन मीटिंग आहे. मग सायली आता अगोदर प्रतापला प्रसाद देते. प्रताप म्हणतो, रविराज ऐक ना, अरे मला महत्वाची मीटिंग आहे, मी तेवढी अटेंड करून येतो हा. तेव्हा रविराज ठीक आहे असं म्हणतो. मग प्रताप हा तेथून जातो. त्यानंतर सायली एक एक करून मग घरातील
सगळ्यांना छान प्रकारे प्रसाद देते. इकडे सुमन बिचारी अजूनही त्या भामट्या नागराची वाट बघत असते. अजूनही तोंड आल्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं की आता सगळ्यांना सांगायचं काय. त्याचबरोबर आता प्रतिमा तेथे जाते आणि विचारते, काय सुमन, काय झालं, तुला काही बिनसले का, तू आज एकदम गप्प गप्प आहेस म्हणून विचारतीय तुला. तेव्हा सुमन म्हणते, नाही हो वहिनी, मी अगदी ठीक आहे. त्यावेळी मग प्रतिमा विचारते, मला एक सांग नागराज भाऊजी येणार नाहीयेत का आज. तेव्हा सुमन म्हणते की अहो ते उशिरा येणार आहेत असं म्हणाले तरीही प्रतिमाला आता वेगळंच काहीतरी सुमनच्या वागण्यावरून वाटतं, कारण सुमन एवढी टेन्शनमध्ये आजपर्यंत तिला कधीही दिसलेली नसते. त्यानंतर आता सायली सगळ्यांना इकडे प्रसाद देतच असते. तेव्हा अस्मिता विचारते, काय सायली तू प्रसाद नाही देणार का मला. मग सायली लगेचच प्रसाद देते. मग अस्मिता प्रसाद खाते. त्यावेळी ती म्हणते, छान झालाय हा. मग सायली विचारते, अजून देऊ का. अस्मिता म्हणते, नको आता मोदक खायचे आहेत ना मला. त्यावेळी कल्पना आता अस्मिताकडे अगदी आश्चर्याने बघते आणि ती राहून विचारतेच, काय अस्मिता तू सायली बरोबर एवढी गोड कशी बोलतीयस. तेव्हा अर्जुन आणि प्रतिमाला आता टेन्शन येत की आपली चोरी पकडली जाते की काय. अगं आता तू 10 मिनिटापूर्वीच म्हणाली होती ना सायलीला पूजा सुद्धा करू देणार नाही म्हणून. मग आता हे काय, किती गोड बोलतीस तू सायली बरोबर. अस्मिताला हसूच आवरत नाही. मग ती लगेचच आता प्रतिमा आणि अर्जुनकडे बघून हसते. ते दोघेही खूप हसत असतात. तर कल्पना आणि रविराजला प्रश्न पडतो, नक्की काय चाललंय यांचं. मग आता तुम्ही असं का हसताय, काय झालं तुम्हाला हसायला असं कल्पना त्यांना विचारत. तेच तरीही हे तिघे हसायचे थांबतच. कल्पना विचारते, काय सायली तुला माहिती आहे का काय सगळेजण असे का हसतायत. त्याच वेळी सायली म्हणते, नाही ना आई, मला सुद्धा नाही माहीत हे नक्की का हसतायत. तेव्हा अस्मिता आता सांगणार असते की आम्ही हसतोय कारण असं म्हणून ती पुन्हा हसते. तर अर्जुन म्हणतो, कारण आता तोंड गप्प ठेवा असा इशारा तो अस्मिताला करतो. तरीही अस्मिता आता मोठ्यानेच म्हणते, आमचं नाटक सक्सेसफुल झालंय, अगदी सुपर डुपर हिट झालं. तेव्हा कल्पना आता विचारते, काय नाटक आणि कोणत्या नाटकाबद्दल तू बोलतीयस. तेव्हा प्रतिमा म्हणते, अस्मिता सांग बाई एकदाच, रविराजला सुद्धा यांच्या या नाटकाबद्दल काही कल्पना नसते अन सायलीला सुद्धा. त्यानंतर प्रतिमा म्हणते, तसंही हे सगळं असं पोटात ठेवून ना त्रास झालाय अस्मिता. तेव्हा अस्मिता म्हणते, हो सांगते. मग आता ती सांगू लागते, मी सायलीला त्रास देणं, डॅडने असं तिच्यावर ओढणं, हे सगळं काही खोटं होतं, हा एक प्लान होता. मग आता सायली आणि कल्पना या दोघीही अगदी आश्चर्याने एकमेकींकडे बघतात. त्या दोघींनाही समजत, म्हणजे प्लान करून आम्हा दोघींना यांनी बोलायला लावले. तेव्हा आता लगेचच अस्मिता सांगू लागते की कशाप्रकारे मी, अर्जुन आणि त्याचबरोबर डॅडने प्लॅन केला होता आणि मम्मा जेव्हा इथे यायची हॉलमध्ये तेव्हाच नेमकं कशाप्रकारे आम्ही सायलीला बोलायचं, अगदी ते सुद्धा टोचून आणि आम्हाला माहीत होतं की तुझं प्रेम सायलीवर आहे. कुठे ना कुठे तुला सायलीबद्दल मनात काळजी आहेच आणि तिच्याबद्दल थोडका होईना तुला वाईट वाटतं आणि तू कधी ना कधी हे बोलणार, म्हणूनच आम्ही तिला सारखं टॉर्चर करायचं, टोमणे मारायचं. मग आता पुढे अस्मिता सांगू लागते, मम्मा आम्ही जे काही बोलले होते ना तुझ्यासमोर सायलीला, ते सगळं आणि सगळं आमचं फक्त नाटक होतं. मग आता असं म्हटल्याबरोबरच रविराज हसतो, अर्जुन सुद्धा हसत असतो. सायलीला सुद्धा ही कल्पना नसते, त्यामुळे अर्जुनकडे ती बघत राहते. पण आता सगळं काही व्यवस्थित झाल्यामुळे सायलीला देखील छान वाटतं. त्यानंतर आता सॉरी हा सायली असं अस्मिता म्हणते, पण आमच्या नाटकाचा हवा तो प्रयत्न अगदी सक्सेसफुल झाला. कल्पनाला सुद्धा यांची ही आयडिया खरंतर आवडलेली असते. मग त्यानंतर आता सायली विचारते, काय हो प्रतिमा, त्या तुम्ही सुद्धा यांच्यामध्ये सामील झालात. तेव्हा प्रतिमा म्हणते, खरं सांगू सायली, मला आणि प्रतापला यांची ही आयडिया ना आवडलीच नव्हती अगं, पण आता तुझ्या चेहऱ्यावरच हसू बघितलं ना तेव्हा खरंच मनापासून वाटलं झालं ते अगदी छान झालं झालं. तेव्हा विमल आणि त्याचबरोबर चैतन्याला सुद्धा आत्ताच या सगळ्या प्लॅन बद्दल माहीत होतं.
यामुळे ते दोघेही खुश होतात कारण सायली आणि कल्पनामधील दुरावा फायनली कमी झालेला असतो. त्यानंतर अस्मिता सायलीची माफी मागते आणि म्हणते, सॉरी हा, माझ्यामुळे जर तुला काही त्रास झाला असेल तर मी खरंच तुझी मनापासून माफी मागते. तेव्हा सायली आणि अस्मिता एकमेकींना पहिल्यांदाच मिठी मारतात आणि खूप खुश असतात. त्या दोघींच्या चेहऱ्यावर एकमेकींबद्दलचा अबोला मिटल्याचा आनंद हा असतोच. अस्मितालाही सायली बरोबर असं मन मोकळेपणाने बोलताना पाहून घरातील सगळेजण अगदी तिच्यावर खुश असतात. सायली म्हणते, अस्मिता ताई, मी तुमच्यावर चिडणार नाही कधी, पण ही सुपीक कल्पना कुणाच्या डोक्यातून आली आहे ना मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तेव्हा कल्पना विचारते, कोणाच्या? मग सायली म्हणते, कुणाच्या येणार अहो, तुमच्या लेकाच्या डोक्यातूनच ही सुपीक कल्पना आली असणार. मग आता अर्जुन हा त्यांच्याकडे बघतच राहतो आणि हसतो. तेव्हा अर्जुन लगेचच आता कल्पनाला जवळ घेतो आणि मग सायलीकडे बघतो. घरातील सगळेजण खुश असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं सायली, तुला माहिती आहे तू बरोबर ओळखलं, तुझ्या नव्यानेच पडवलं होत आम्हाला. मग अर्जुन कान पकडून माफी मागतो. तेव्हा त्यानंतर आता अर्जुन मनातच विचार करतो, लवकरात लवकर मला आश्रमामध्ये जायला हवं आणि तिथे काही पुरावे सापडतायत का ते बघायलाच हवं. असं म्हणून तो आता चैतन्याला इशारा करतो, तर चैतन्याला काही समजत नसतं या अर्जुनला नक्की काय म्हणायचं म्हणून तो आता विचारत असतो, काय रे. तेव्हा अर्जुन फक्त असा डोळ्यांनी खुणावत असतो. तेव्हा चैतन्याला समजत याला नक्की काय म्हणायचंय. मग आता लगेचच रविराज हा म्हणतो की याला सायकॉलॉजी म्हणतात आणि एक वकीलच उत्तम हे काम करू शकतो. असं म्हणून तो अर्जुनच कौतुक करत असतो. त्याच वेळी आता चैतन्य म्हणतो की सायली वहिनीला त्रास होत होता ना, ते अर्जुनला अजिबात बघवत नव्हतं हा रविराज काका. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात तर सायली खूप गोड आता लाजते. तेव्हा बायकोपासून काहीही लपवून ठेवायचं नसतं, समजलं अर्जुन, आता रविराज म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो माहितीय मला, मी खरंच बायकोपासून कधी काही लपवत नाही, पण आता सध्या आम्हाला जरा बाहेर जायचं, एक महत्वाचं काम आहे म्हणूनच निघावं लागेल आता. तेव्हा कल्पना म्हणते, हो अरे बाळा, पण जेवण करून जा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही खूप अर्जंट मीटिंग आली आहे, सो तेव्हा आम्हाला जावंच लागेल. मग आता तो सारखा चैतन्याकडे बघतो आणि थोडासा गंभीर चेहरा करत म्हणतो, अर्जंट मीटिंगसाठी जावं लागणार आहे. तेव्हा चैतन्याला समजतं की कुठे जायचं. मग आता तो लगेचच सर्वांनाच सांगतो, हो अर्जंट मीटिंग आहे त्यामुळे जायच आमच्या दोघांना जरा बाहेर. मग अर्जुन म्हणतो, चला निघूयात आता आणि डोंट वरी, लंच पर्यंत आम्ही नक्कीच येऊ. तेव्हा कल्पना म्हणते, नक्की या. हा अर्जुन म्हणतो, हो मम्मा येतो. अगं ते दोघेही आता जातात खरं, पण सायली आणि अस्मिता दोघीही पुन्हा एकदा एकमेकींना जवळ घेतात आणि मिठी मारतात. हे दोघींमधील प्रेम पाहून आता कल्पनाला खूप म्हणजे खूप छान वाटतं. तर सायलीच्या लक्षात काहीतरी येतं, ती म्हणते, आलेच हा, थांबा. असं म्हणून ती घाईतच बाहेर पडते. इकडे अर्जुन आणि चैतन्य अगदी घाईघाईत निघालेले असतात. आता ती अहो असा आवाज देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही खरं नाही, आता हिना 100 प्रश्न विचारणार आता. असं म्हणून तो खूप गोंधळतो, गडबडतो, म्हणतो, काय सांगायचं आता हिला, कुठे चाललोय ते. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी सांभाळतो ना, थांब तू, नको टेन्शन घेऊस. सायली अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते, काय होत, जेवता वगैरे कुठे निघालात तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी असं म्हणून तो अजूनच गडबडतो आणि चैतन्याला इशारा करतो. तेव्हा चैतन्य अर्जुनची बाजू सांभाळून घेतो आणि म्हणतो की अरे आपल्याला जायचं ना, मीटिंग आहे, खूप भयंकर महत्वाची मीटिंग आहे, तिकडे जायचे. सायली म्हणते, ठीक आहे, तुमची मीटिंग आहे ना, तुम्ही जा, पण मोदक तरी खाऊन जा ना टलिस्ट. तेव्हा मोदक असं म्हणून चैतन्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो म्हणतो, हो. मग आता अर्जुन तरीही आता रागातच चैतन्याकडे बघतो. मग चैतन्य म्हणतो, नको, भयंकर महत्वाची मीटिंग आहे, मग आल्यानंतर आम्ही मोदक सुद्धा खातो आणि जेवण सुद्धा करतो हा वहिनी. मग आता सायलीचा नाईलाज होतो. अर्जुन म्हणतो, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे हा, खूप इम्पॉर्टंट
आहे आता चल ना असं तो चैतन्याला म्हणतो तेव्हा सायली म्हणते 1 मिनिट हा अहो आतमध्ये सर्वांसमोर बोलता नाही आलं म्हणून आत्ता बोलतीये तुम्ही आईंबरोबर जे काही वागलात ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. त्यांना अंधारात ठेवून माझ्याशी नीट वागायला लावणं हे मला नाही आवडलं खरंच. तेवढ्यातच कल्पना सुद्धा आता बाहेर येते. अर्जुन म्हणत असतो की चे रिझल्ट किती छान आले हे बघितलं ना तू. त्यावेळी सायली म्हणते पण मला हे नाही आवडलं आणि जर वेगळंच काहीतरी घडलं असतं म्हणजे त्यांना परत असं वाटलं असतं ना की त्यांची फसवणूक होतीये त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा खोट बोललं जातंय आणि त्या अगदी आयुष्यभर माझ्याशी बोलल्या सुद्धा नसत्या असं. म्हणून अर्जुनवरच ती आता चिडते. तेव्हा कल्पना सायलीकडे आता हसत पाहत असते तेव्हा इकडे अर्जुन सायलीला समजावतो तुझी प्लॅन मध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नव्हतीच ना. ममा चिडली असती तर अस्मिता ताईवर किंवा माझ्यावर चिडली असती तुझ्यावर नसती चिडली. तेव्हा सायली विचारते तुम्हाला कळत कसं नाही हो. अगोदरच त्या किती दुखावल्या गेल्यात आणि कुणावरही विश्वास ठेवायला त्या अगदी घाबरतात. त्यात त्यांच्या मुलांनीच त्यांच्याबरोबर असं केलं असतं तर चाललं असतं का सांगा ब्रण. मग आता कल्पनाने हे सगळं ऐकलं आल्यानंतर ती स्वतःच म्हणते अगं कधीतरी चालत साहिली. मग कल्पना पुढे येते आणि अर्जुनला म्हणते की ही फसवणूक होती खरी परंतु खूप गोड फसवणूक होती. अगं माझे डोळे कुणीतरी उघडायलाच हवे होते आणि माझ्या मनात जे काही होतं ना ते कुणीतरी मला असं बोलून दाखवायला हवंच होतं. अगं मधुभाऊंना जेव्हा ऍडमिट केलं ना तेव्हा माझ्याही मनामध्ये घालमेल सुरू होती पण तेव्हा ना मी खरंच गप्प होते आणि आता तरी अर्जुनने नाटक केलं नसताना तरीही मी आपली गप्पच राहिली असते काहीही बोलले नसते. हा अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो यू मोस्ट वेलकम मम्मा. मग आता कल्पना म्हणते सायली मी चिडलेली नाही हा पण आता जर का माझ्या मुलाला तू ओरडलीस ना तर मात्र मी नक्कीच चिडेन हा. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा चैतन्य आता म्हणतो चला ऑल इज वेल. मग अर्जुन म्हणतो करेक्ट चला आपण निघूयात का महत्वाची मीटिंग आहे आपल्याला वेळेवर पोहोचावं लागेल. तेव्हा चैतन्य म्हणतो हो जाऊयात की. तेव्हा सायली म्हणते लवकर या हा. अर्जुन म्हणतो हो येतो येतो असं म्हणून दोन चैतन्य जातात. कल्पना विचारते येतेस ना आतमध्ये चल मोदक खायला सगळेजण तुझी वाट बघतायत. मग आता सायली म्हणते हो येते पण आई यांच्या वतीने ना मी तुमची माफी मागते. अहो तुम्ही त्यांना समजून घेतलं असलं तरीही त्यांनी तुम्हाला असं अंधारात ठेवायला नको होतं. तेव्हा कल्पना म्हणते हरकत नाही खरंच मी ना खूप म्हणजे खूप खुश आहे. बाळा कसा आहे ना. सायली एखाद्यावरच्या रागाचा खूप माणसाला त्रास होतो पण आता माझा त्रास तो कायमचा संपलाय. तेव्हा सायली आता खुश होत कल्पनाकडे बघते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन कुसुमाणी चैतन्यला सांगतो मला चांगलं आठवते की मधुभाऊंनी आश्रमात आलेल्या प्रत्येकाची गाठोडी करून ठेवली होती आणि मला हे सुद्धा माहीत आहे की सायलीच्या बालपणीबद्दल नक्कीच काहीतरी असं त्या गाठोड्यामध्ये असेल. तेव्हा ते तिघेही आता गाठोड्याचा शोध घेऊ लागतात आणि आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. सायली सततच अर्जुनला कॉल करत असते. अर्जुनचा मोबाईल बाजूला असल्यामुळे तो रिसीव्ह करत नसतो. इकडे कुसुम म्हणते कमाल आहे बाई इथे सायलीच आणि प्रियाच गाठोड सापडत नाहीये. तेव्हा अर्जुन मनात विचार करतो की इथे सगळ्यांची गाठोडी आहेत फक्त सायली आणि प्रियाचंच गाठोड इथून गायब आहे. पण ते कसं असा म्हणून तो आता विचार करतो. दुसरीकडे अर्जुन कॉल का रिसीव्ह करत नाही याचा विचार सायली करते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.